हे ठरवता येतं ना, कारण कुणीच 100% परफेक्ट नाहीये. बरोबर. तुम्हीही नाही, मीही नाही. Correct. त्यामुळे आपल्या एकमेकांमध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी आहेत, कुठे ना कुठे आपल्या अपेक्षा पूर्ण न होणारे काही मुद्दे असतील, तर ते समजून घेता येतात. आणि अफेअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही काही फार म्हणजे काय म्हणू, एक्सेप्शनल आहेत त्या, की कधी कधी त्या पार्टनरला, एका पार्टनरला ज्या आपल्या जोडीदारांनी समजा विवाहबाह्य संबंध ठेवले असतील आणि त्याच्याबद्दल काही हरकत नसेल, असंही काही ठिकाणी होऊ शकतं ना. म्हणजे आहेत विवाहबाह्य संबंध आहेत, पण जोपर्यंत पार्टनर त्याबद्दल आक्षेप घेत नाही, आक्षेप कुणी घ्यायचा? पार्टनरने घ्यायचा. तुम्ही मी घेऊन काय उपयोग आहे? लग्न त्यांचं आहे. त्यामुळे त्या तिसऱ्या व्यक्तीला आक्षेप घ्यायचा असेल आपल्या आयुष्यामध्ये येण्यापासून, नाही तोपर्यंत हे चूक नाही. चूक नाही नव्हे, चूक तुम्ही आता फार वेगळा मुद्द्याकडे येत आहे. चूक तात्विकवर नाही, तात्विकवर अशासाठी, कारण मगाशी मी पहिलं जे एक वाक्य म्हणलं की आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असणं हा नियम आहे, विवाहातला सामाजिक नियम आहे. करेक्ट. त्याला धर्मतत्वाचं, नैतिकतेचं असं चिकट लेबल लावायचं नाही. कारण समजा उद्या मी टॅक्स भरला नाही तर मी अनैतिक झाले का? बरोबर. मी बेकायदेशीर केलं. करेक्ट. जो कायदा आहे तो मी मोडला. तसा विवाहाचा हा कायदा आहे एकनिष्ठ असणं, हा तुम्ही मोडलात, पण तुम्ही अनैतिक झाले नाहीत. कारण बेसिकली नैतिकतेचे दोन खूप मूलभूत असे नियम आहेत. एक पहिला नियम नैतिकतेचा आहे तो म्हणजे स्वहित जपत असताना परहिताचा विचार करणं. हा नैतिकतेचा पहिला मुद्दा आहे, पहिला नियम आहे. नैतिकतेचा दुसरा नियम हा आहे की जी वागणूक दुसरी व्यक्ती माझ्या बाबतीत करेल आणि ती जर का मला आवडत नसेल किंवा माझ्यासाठी तसं मी वागणार नाही, हा नैतिकतेचा दुसरा नियम आहे. बरोबर. ओके. त्यामुळे इथे ऑब्जेक्शन घेणं कोण घेणार? फक्त पार्टनरच ऑब्जेक्शन घेऊ शकतो. समाज तुम्हाला म्हणजे बोलू शकतो, समाजाचं तोंड आपण समाजाचं तोंड आपण बंद नाही करू शकत, अनुभव नाही घेऊ शकत त्या गोष्टीचा. त्यामुळे हरकत घेण्याचा हक्क फक्त त्या संबंधित जोडीदाराच्या एक प्रश्न अनेक महिला विचारतात आणि तो माझ्या अनेक आर्टिकल नंतर लोकांनी विचारलाय की आमच्या आई वडिलांनी लग्न लावून दिलंय आणि पुढे आम्हाला पार्टनरचा जो काही अपेक्षित होतं तसं स्वरूप आलं नाही किंवा आमचा विषय बदललाय. अशा वेळेस समजा तिचा मित्र बनतो कोणी किंवा तिचा कोणी सहकारी बनतो किंवा अजून कोणी, तर याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे? परत मी तेच सांगते, ज्याला आपण अफेअर कशाला म्हणायचं ह्याचे सुद्धा निकष त्याच्यात दिलेत, क्रायटेरिया दिलेले आहेत की कशाला अफेअर म्हणायचं. सगळ्यात 2-3 फार फिजिकल झाला तरच अफेअर नाही, मी सांगते ना. एक तर मगाशी मी म्हणलं तसं केवळ आणि केवळ भावनिक गुंतवणूक, म्हणजे आपण जसं म्हणतो छान वी आर गुड फ्रेंड्स, ठीक आहे. नाही, त्याच्या पुढचे 5 पॉइंट ऐका, ते महत्वाचे. आम्ही भावनिकरित्या एकमेकात गुंतणं, शारीरिक संबंध असणं, तिसरं ह्याबद्दलची गुप्तता पाळण्याची कसोशीने प्रयत्न करणं, सिक्रेसी. चौथी गोष्ट आहे की त्याबद्दल मनातल्या मनात कुठेतरी गिल्ट, अपराधी भाव असणं, आणि चौथं म्हणजे त्या नात्यावर प्रचंड असं डिपेंडन्सी, अवलंबित्व असणं. हे जर 5 निकष एखाद्या नात्याला लावता आले, 5 गोष्टींपैकी 2 जरी असल्या तरी दॅट इज अफेअर. करेक्ट. त्यातल्या 2 जरी असल्या ना तरी इट विल बी कॉल्ड ॲज अफेअर. म्हणजे तुमची खूप मैत्री छान आहे, फिजिकल रिलेशन अजिबात, कारण आपल्या डोक्यात फिट आहे की फिजिकल रिलेशन म्हणजे अफेअर. नो, नॉट ॲट ऑल. राईट. त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त त्या प्लॅटॉनिक लव्ह सारखं किंवा काहीतरी हल्ली म्हणजे मोबाईलवर सुद्धा किंवा ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला, सोशल मीडियावरती सुद्धा खूप आपली क्लोज रिलेशन म्हणणारे असे असतात, पण ते त्यांच्या इमेल्स लपवतात,
हा त्यांची चॅट लपवतात. हो. मग लपवायचं कशाला? लपवाछपीचा तुम्ही छान खेळच आहे मित्र असाल तर तुमच्या पार्टनरनी वाचलं तर काय प्रॉब्लेम आहे? पण त्यांचा प्रश्न आहे की माझी बायको तेवढं अंडरस्टँडिंग करते, नाही. माझा नवरा अंडरस्टँडिंग करत पण नाही. मग ज्या अर्थी तुम्हाला हे लपवावंसं वाटतं त्या अर्थी इट विल बी लेबल्ड एज अफेअर. येस. तुम्ही ठीक आहे ना. मी एक गंमत म्हणून सांगते. आता प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये एक वर्कशॉप मध्ये मी हे उदाहरण सांगितलं मुद्दाम की हल्ली मुला मुलींचे लग्न साधारण 25 ते 35च्या वयात होतात. ओके. आणि ह्या वयाच्या आधी तुम्हाला कुठं ना कुठे कोणीतरी गर्लफ्रेंड कोणीतरी बॉयफ्रेंड असतं आणि त्याच्यात काही वाईट काहीच नाही. बरोबर. ऍज लॉंग ॲज तुम्ही लग्नाआधी ते पूर्णपणे 0 थांबवलं, आपल्या पार्टनरला त्याबद्दल सांगितलं आणि विषय संपला तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. प्रश्न असा आहे, एका माझ्याकडे आलेल्या मुलीने सांगितलं की झालं असं की लग्न बिग्न झालं. त्यांनी मला सांगितलं होतं, माझी मैत्रीण होती वगैरे वगैरे. आम्ही बसलो होतो गप्पा मारत टीव्ही बघत, तेवढ्यात एक फोन आला. त्या मैत्रिणीचा फोन आता होता आणि त्यांनी फोन उचलला आणि पटकन दुसऱ्या खोलीत जाऊन तो बोलायला लागला. हे तर जनरल. हा, ती माझी मैत्रीण म्हणली. त्यांनी त्या मैत्रिणीशी बोलणं इज नो प्रॉब्लेम, पण मग तो फोन घेऊन बाहेर का गेला? ती जर आता तुमचा अफेअर नाही, त्याला तुम्ही फुल स्टॉप दिलाय, मग इथे बसूनच बोलायचं ना. मग जेव्हा अफेअरच्या बाहेर पडत असताना जे मी सांगितले, त्या कपलची जी गोष्ट सांगितली मी, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा एक नियम असा आहे की ते अफेअर म्हणजे आमचा फिजिओलॉजीचा आपला नियम असतो की ऑल ऑर नन लॉ. एकतर ते आहे किंवा ते नाही. त्याच्या मधलं काही नसतं. कधीतरी थोडंफार, आता पहिल्यासारखं नाही वगैरे असली वाक्य दे आर युजलेस. आयदर इट इज और इट इज नॉट. हाय या नाही, बस दॅट्स ऑल. क्लिअर रेषा आहे. क्लिअर. त्यामुळे तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रिक्ट की नो, आता हे संपलं, होतं झालं, मी मूर्खपणा केला, गाढवपणा. निश्चित तुम्हाला जर हे दुसरं नातं अधिक महत्वाचं वाटत असेल, अधिक त्याच्याकडे, आता आपण गुंतागुंतच बघितली असली, म्हणजे पहिले गुंतणे, मग गुंता होणे, मग गुंतून जाणे आणि मग न निसटता येणे. नाही निसटता येत. तुम्ही विचार केला तर 3 स्टुडंटांनी तिन्ही विचार केला तर साधारणतः असं बघितलं गेलंय की लग्नापूर्वी मुली आपल्या एखाद्या मित्रासोबत प्रियकरासोबत सोबत असतात आणि मग मात्र तिचं चांगल्या घरी लग्न होते. आपण अनेक ठिकाणी पाहिलं, अनेक क्राईम स्टोरीज बघितलं आणि त्याला मात्र ते अस्वस्थता करते आणि मग त्यातून तो मात्र तिला सोडायला तयार नसतो. त्याचं भलाई उद्या लग्न झालं असतं तरी ते पहिल्या. हो, पण मग ह्या दोन्ही माणसांनी शांतपणे डोक्याने विचार करायला पाहिजे ना. परत मी तुम्हाला म्हणलं तसं की इट इज युअर चॉईस. इट इज युअर चॉईस. करेक्ट. तुम्ही कोणाकडे तरी बोट दाखवू नका की त्या व्यक्तीने असंच केलं म्हणून माझं असं झालं. नो, इट इज युअर चॉईस, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. 2 महत्वाच्या गोष्टी तुमच्या पुस्तकाने दिल्या आणि तुम्ही दिल्या आहे समाजाला की हे काही अंतिम नाही आहे. बिलकुलच नाही, असं होऊ शकतं. ऍक्सिडेंट आहे. तुमच्या भाषणामधून मी हे बघितलं आणि ऐकलंय की तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांची कान उघडणी करता, विशेषतः महिलांची सुद्धा करता की तुम्ही काय समजता काय स्वतःला रुवात करणाऱ्या एवढ्या एकदम तुम्हाला तो हरिश्चंद्रच पाहिजे, एकीकडे एकदम प्रभू रामचंद्रच पाहिजे. ते असं शक्य नाही. कारण आपण जसं म्हणलं की अपघात, मग मी गाडी चालवते, रस्त्यावर गेल्यावर कदाचित मला अपघात होईल म्हणून मी गाडीच चालवायची नाही असं आहे का? म्हणजे बा आपलं कदातरी कुणीतरी भेटेल मग मी लग्नच करत नाही, मी आपला मोकळा राहतो, बरोबर आहे का? नाही. किंवा एक अपघात झाला तर आता मी गाडी चालवणंच बंद केलं असं कोण म्हणतं का? नाही, आपण काळजी घेतो. त्याच्यातले जे काही आपलं नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त करतो. गाडीला पोचे आले तर डेंटिंग पेंटिंग करून घेतो. आपला हातपाय मोडला. छान कल्पना आहे म्हणजे. आणि यावर काम व्हायला पाहिजे. घरात जे ताणतणाव आहेत, मुळामध्ये घटस्फोट होण्याची कारण आहेत किंवा विवाह संस्थेला एकदम धक्का बसण्याची कारण आहेत, माणूस चुकू शकतो. बिलकुल. स्त्री सहज चुकू शकते, सगळ्यात चुकू शकते, स्त्री काय पुरुष काय. आता काय मजेशीर गंमत आहे बघा, मी मुद्दा हा प्रश्न घातला की पुरुष चुकला तर मोठ्या मनानं बायको माफ करून टाकते असं आपण बघितलंय. स्त्री चुकली नाही. ह्याच्यात 2 सूक्ष्म फरक आहे, मी तुम्हाला सांगते. बिलकुल. स्त्रिया ना आतापर्यंत बऱ्याच काळपर्यंत रोटी कपडा मकान नवऱ्यावर घरावर अवलंबून होत्या आणि त्यांना जे कंडिशनिंग लहानपणापासून झालं की पुरुष काय एखादं बाहेर कुठं अंगवस्त्र असेल त्यांना गरज असते. पुरुष बेसिकलीच
बहुपत्नीत्व असलेला आहे, त्यामुळे ठीक आहे ना, तुझा घरी व्यवस्थित बघतोय ना, मग जाऊ दे, असं स्त्रियांचं बघण्याची एक कंडिशनिंग झालेलं आहे. झालेली आहे. पण स्त्रियांना तुम्ही पहा की पुरुष फिजिकली त्याचे एखाद 2-4 असले तर ठीक आहे म्हणून सोडते, पण जेव्हा तिच्या असं लक्षात येत की माझा नवरा हा मनाने कुठेतरी गुंतलाय, ते जास्ती वेदनादायक असतं. अमृता कारण तिने आपलं बरंच सर्वस्व त्या संसारामध्ये, त्या लग्नामध्ये दिलेलं असतं. बरोबर. उलट पुरुषांचं उलट होतं. पुरुषांना काय वाटतं की मी पुरुष आहे, मी हिला सेक्शुअली फिजिकली ऑलवेज आय शुड बी दी ओनली वन, आणि मीच तिला सगळं समाधान देणार. त्यामुळे तिला कोणी एक 2-4 इकडे मित्र आवडला असेल तर ठीक आहे, पण तिचे शारीरिक संबंध आले नाही ना, मग चालेल असा पुरुषाचा विचार करण्याचा वेगळा, याकडे बघण्याची दोघांची दृष्टी वेगळी आहे. त्याला फिजिकल बायको झाली बिलकुल नाही चालत. नाही, बायकोनी भले ओळख मित्र असेल छान, माझा चांगला ओके, पण तिला फिजिकल झाला तरी चालतो, परंतु मग इमोशनली नसतं. अमृता प्रथमचं खूप सुंदर वाक्य तुम्ही वाचलं असेल की पुरुष, ती म्हणते की एका ठिकाणी तिचा मित्र जात असतो आणि मग ती म्हणते की तू जा तिच्याकडे, फक्त मन देऊन नको, दिल मध्ये क्या. आणि ती पुढे असं लिहिते की ती लिहिते की औरत को, पुरुषाला रात्रभर स्त्री हवी आहे आणि स्त्रीला दिवसभर पुरुष. फार छान लिहितोय. थोडक्यात म्हणजे ह्या सहजीवनाचं खूप सुंदर वर्णन आहे त्याच्यात. आणि परत ह्या सगळ्या पुस्तकाचं सार हे आहे की तुम्ही, दिस इज नॉट द एंड ऑफ युअर वर्ल्ड. हा विवाहाचा हे काही दी एंड वगैरे असं काही नाही आहे, आणि तुम्ही हे ह्यातनं बाहेर पडू शकता. बेसिकली क्षमा करणं आणि विश्वास, ह्या 2 खूप महत्वाच्या गोष्टी. मला दर्शकांना हेच सांगायचं आहे की असं होऊ शकते आता. आणि आता तर चॅटिंग पासून सगळ्या ऍपवर आपण सगळे आहोत, काय 2 मिनिटात समोर येईल तुमच्या काही सांगता येत नाही. बऱ्यापैकी सगळा चॅट डिलीट असतो, बऱ्यापैकी तो डिलीट केला जातो, पण तो राहतोच. येस, कुठेतरी स्मरणातून निघून जातो आणि ती पकडल्या जातीच चोरी, पण तो तिथं जीवन संपलं नाही. कारण ह्या लेखकाचं मला हे पुस्तक भाषांतर, अनुवाद करायसाठी अशासाठी आवडलं की ह्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते अतिशय रॅशनल आहेत, विवेकी विचार आहेत. करेक्ट. त्याच्यामध्ये त्यातल्या सगळ्या कॅरेक्टर्स जे पुढे गेलेले आहेत, आपलं संसार सांभाळून पुढे गेले आहेत, त्यांचे विचार हेच आहेत की संपलं आता माझं आयुष्य, दिस इज इन दी एंड, असं नाही म्हणत. त्यातले कॅरेक्टर्स असं म्हणतात की ठीक आहे, आता माझ्या पार्टनरकडनं थोडी गडबड झाली आहे, पण माणूस म्हणून तो चांगला आहे. किंवा ती असं म्हणते की हा परत आमचं कधी दुरुस्त परत होऊच शकत नाही, असं नाही की नाही, माझं सध्या मला थोडंसं वाईट वाटतंय, सध्या मला विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय सध्या, ह्याचा अर्थ माझा जन्मभर विश्वासघात होणार आहे असं नाही. ती त्यातली कॅरेक्टर्स नाहीत म्हणत. म्हणजे जो एक रॅशनल विचार माणसाचा विवाहाबद्दलचा, वैवाहिक संबंधाबद्दलचा, सहजीवनाबद्दलचा, आणि एकमेकांना, कारण जर क्षमा करायची असेल, त्याच्यात फार सुंदर त्यांनी लिहिलं, ती क्षमा फक्त ज्यांनी केलं अफेअर त्याला नाही क्षमा, तुम्ही स्वतःला सुद्धा क्षमा करणं आवश्यक असतं. कारण कळत नकळत तुमच्याही काहीतरी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये चुका झालेल्या असतात, त्यामुळे स्वतःला सुद्धा क्षमा करता येणं हे फार महत्त्वाचं. येस. त्यामुळे हे जेव्हा दोघंही समजून घेतात तेव्हाच पुढं सहजीवन त्यांचं चांगलं होऊ शकतं, बहरू शकतं, आणि होतं. म्हणजे अशक्य आहे असं अजिबात नाही. डॉक्टर मोहनाताई खूप सुंदर बोलतात. मुळात त्यांचं भाषण ऐकायला मला नेहमी आवडतं. त्यांनी जी मांडणी केली आहे त्या मांडणीमध्ये कुठे निराशा नाही आहे. हे सगळं नैसर्गिकरित्या पुढे पुढे जात राहतं, आणि मग तुमचा चॉईस जेव्हा बनतो तेव्हा तुम्ही मात्र चॉईस द्यायचा की नाही, हा तुमचा आहे. मग ते जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते, आणि मग ते निपटायचं असेल, संपवायचं असेल, तीही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. एकतर अफेअर असेल किंवा नसेल. आमचं थोडं थोडं आहे, मग थोडं थोडं नाही आहे, असं वगैरे काही नाही आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी वादळ येतात त्याला पुढे वादळी असं स्वरूप येतं, आणि असं वादळ आल्यानंतर मग ते पूर्ण उद्ध्वस्त होईल का, तर नाही, ते शमवलं पाहिजे.
शेवटी आपल्याला फार मोठी जर्नी करायची असते. बेसिकली त्या लोकांना, ज्या लोकांचा विवाह अलीकडे एक 10-20 वर्षात झाला असतो, त्यांना खूप मोठी जर्नी शिल्लक असते. आपण प्रत्येक वेळेस कट करून 2 तुकडे करून एक घाव 2 तुकडे नाही करू नाही, शकत. बरोबर. मानवी मनाचं एक सूत्र आहे, ते मन पुन्हा स्थिर करणं, पुन्हा संसाराच्या मध्ये लावणं आणि पुन्हा संसार सेट करणं, बिलकुल बिलकुल. ही एक कला दोन्ही बाजूने असली पाहिजे. चूक कोणी करू शकतं, स्त्रीही करू शकते, बिलकुल. पुरुषही करू शकते. ती चूक आहे हा गिल्ट आला असेल तर तो गिल्ट तुम्हाला स्वतःलाही काढता आला पाहिजे. अगदी फार महत्वाचं आहे ते. फार खरं आहे. महत्वाचं आहे Yes. की तो गिल्ट नुसतं त्याने काढून चालायचं नाही. आपण अनेक सिनेमातून, वेब सिरीज मधून हे बघत आहोत कायमस्वरूपी, की त्या दोघांमध्ये एकदम टोकावरचं होऊन जातं आणि ते मानवी नाते कच्च कापून टाकतात. ते नका करू. चूक होऊ शकते, दुरुस्त होऊ शकते. हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हे पुस्तक त्या सगळ्यांसाठी आहे की जे आता तर असं म्हणणं चुकीचं असेल की तुमच्यासमोर हा प्रश्न कधी आलाच नाही. आता पदोपदी येत आहे. तुमच्या घरातल्या 4, 5, 6 लोकांकडे बघा एकदा. ते वयोगटातल्या वेगवेगळ्या हो, हो. सगळ्यांची सोशल मीडिया, कोणीच कोणाचा फोन द्यायला तयार नाही. सगळ्यांना पिन लावलेली आहे. बरोबर म्हणजे आहे. आपलं खाजगीपण, आपल्याला स्पेस हे सगळं मान्य आहे, पण आपल्याला कुटुंब संस्था टिकवायची आहे ना. विचार करा आणि आपण या पुस्तकावर पुन्हा एकदा बोलू. तुम्हाला डॉक्टर मोहनाताईंकडून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्समध्ये विचारा. मी जरूर त्यांना कळवेल आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वतःच्याही जीवन प्रवासावर आम्हाला बोलायचं आहे. खरं म्हणजे एक खूप समृद्ध असं त्यांनी वैवाहिक जीवन ते जगतात आणि एक सामाजिक जीवन ते उत्तम जगतात. ते अनेकांच्या आयडियल आहेत. माझ्या स्वतःच्या त्या आयडियल आहेत की मोहनाताईंकडे बघितल्यानंतर नव प्रेरणा मिळावी, प्रत्येकाला नवा ऊर्जा मिळावी आणि महिलांनी सहज त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. कारण आता जी समाजातले प्रश्न आहे ते केवळ पुरुषांचे राहिले नाही आहे, नाही, बरोबर. ते तेवढेच स्त्रियांचे झाले आहे आणि त्यांची अगदी पहिली पिढी आहे असं करणारी, असं म्हटलं चालेल. हे पुरुषांची खूप पूर्वीची पिढी होती, ते सरावलेले आहेत सगळे, पण स्त्रियांचा गोंधळ उडतोय. तर अशा वेळेस जर चूक झाली तर काय? तर अशा वेळेस समुपदेशन मोहनाताईंशी बोला, जरूर. भेटा. थँक्यू ताई, धन्यवाद. धन्यवाद.